पुणे अपघात प्रकरणावर मोठे अपडेट्स आता समोर येत आहेत। विशाल अग्रवाल याने चालकाला फोन करून खोटा जबाब देण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गाडी तू चालवत होता असं पोलिसांना सांग, तुला बक्षीस देऊ असं विशाल अग्रवालने त्याच्या ड्रायव्हरला सांगितल्याचंही कळतं। आरोपीच्या वडिलांनी चालकाला या संदर्भामध्ये बक्षीस देण्याचा आमिष दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विशाल अग्रवाल याच्यावर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा कलम देखील लागणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। पोलीस अधिकाऱ्यांची काय समोर आलं? नाही, त्या रात्री माझ्याकडे अशी प्रकारची कोणतीही माहिती मिळाली नाही। अपघात झाला त्यावेळेस कुठली PSI ने तुम्हाला कॉल? नाही, काय झालं होतं? नाही, माझ्याकडे अशी प्रकारची माहिती प्राप्त झाली नाही। तर पुणे अपघात प्रकरणामधील मोठे अपडेट्स। अपघाताची माहिती मिळताच अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी ड्रायव्हरला फोन केला होता। विशाल अग्रवालने चालकाला खोटा जबाब देण्यास सांगितलं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। गाडी तू चालवत होता असं पोलिसांना सांग, तुला बक्षीस देऊ असा विशाल अग्रवाल याने त्याच्या चालकाला सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर पुणे अपघात प्रकरणामध्ये मोठे अपडेट्स येत आहेत। तर विशाल अग्रवाल याच्यावर आता पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं कलम लागणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 2 वेळा घेण्यात आलेल्या आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची DNA टेस्टही होणार आहे। वडील आणि मुलाच्या रक्ताची DNA टेस्ट केली जाणार। पुणे अपघाताची माहिती कंट्रोल रूमला दिलीच गेली नव्हती असं चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। आरोपीला वेळेत वैद्यकीय तपासणीसाठी नेलं नाही हे देखील समोर आलं। येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता।